नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त आठवड्यामध्ये अतिशय सुंदर रोमॅन्टिक आणि वळण घेणारा ट्विस्ट आपल्यासमोर आला आहे. आणि त्यामध्ये प्रेक्षकांनो, मल्लिकाचा डाव तिच्यावरच उलटून आत्तापर्यंत मल्लिकाने जी रोहन आणि आदिराला बाजूला करण्यासाठी खटपट केलेली असते त्या सगळ्यावरती पाणी फिरवत स्वानंदी आता आदिराची कायमची कशी सासरी पाठवणी करते. आणि आदिराची सासरी पाठवणी केल्यानंतर आता स्वानंदीने आदिरा आणि रोहनला पुन्हा एकदा प्रेमाने एकत्र केले हे सत्य ज्या वेळेस आता समोर येते, त्याच वेळेस आता रात्री बेडरूममध्ये समर हा स्वानंदीच्या मिठीत येऊन कसा झोपतो आणि प्रेमाने दोघंही एकमेकांच्या मिठीत झोपत आता सकाळी ज्या वेळेस आता अर्पिता आणि मल्लिका आता तो नजारा बघतात. आजी आता त्या दोघींना धरून ज्या वेळेस आता समर आणि स्वानंदी एकमेकींच्या मिठीत त्यांना दाखवते, त्याच वेळेस आता मल्लिकाच्या तोंडाला फेस येऊन अर्पिताचा कसा बुडबुडा निघतो आणि तो भयानक प्रेमाचा नजारा आणि नको त्या अवस्थेत समर स्वानंदीला बघून आपला सगळा डाव फेल झाला हे सत्य मल्लिका समोर येत मल्लिकाच्या काळजाचा ठोका कसा चुकतो प्रेक्षकांनो, आणि समर स्वानंदी या प्रेमाने एकत्र कसे येतात हे सगळं या व्हिडिओमध्ये आपल्यासमोर आलं आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. त्यामध्ये आता आदिरा आणि रोहनला बाजूला करण्यासाठी मल्लिकाने व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी हॉटेलमध्ये जाऊन त्या हॉटेलच्या मॅनेजरला पैसे देऊन आणि तिथेच डान्स करण्यासाठी आलेल्या त्या दोन मुलींना आपल्या बाजूने वळवून आता रोहन आणि आदिराचा अपमान केलेला असतो. आणि रोहनला त्याची लायकी, किंमत आणि मॅनर्स दाखवून एकदमच त्यांच्यासमोर आता शर्मेने मान खाली घालायला लावलेली असते. पण त्यावेळेस मात्र आदिराने एक गोष्ट केलेली असते आणि रोहनवर आपलं किती प्रेम आहे हे आता आदिराने त्या सगळ्यांना चांगलाच आता धडा शिकवून दाखवून दिलेलं असतं. आणि सगळ्यांच्या तोंडाला तोंड देत सगळ्यांना अडवून धरत आदिराने रोहनची बाजू घेत नवऱ्यावरचं प्रेम त्यांना दाखवून दिलेलं असतं. आणि त्यानंतर इकडे आता समर आणि स्वानंदीला देखील रोहन किती समजूतदार आणि किती संस्कारिक मुलगा आहे हे देखील आता त्या ठिकाणी कळालेलं असतं. आणि त्यानंतर रोहन तेथून घरी गेलेला असतो, तर इकडे आदिरा सुद्धा आता समर आणि स्वानंदी सोबत राजवाड्यांच्या घरी येते. इकडे मात्र आता आदिराला मोठा धक्का बसतो आणि रोहन आपल्यावरती रागावलाय आणि आपण रोहनसाठी एवढं काही केलं तरी सुद्धा रोहन आपल्यावरती नाराज आहे. आणि कदाचित आपलं जे लाईफस्टाईल आहे आणि रोहनची लाईफस्टाईल आहे त्यामध्ये खूप फरक आहे हे आता आदिराच्या लक्षात येतं. आणि इकडे पुन्हा आता मात्र आदिरा घरी येताच मल्लिका आणि अर्पिता पुन्हा आगीत तेल टाकून आदिराला भडकवतात. आणि हे सगळं त्या रोहनमुळे झालं. त्याला पुढच्या वर्षी एखाद्या चौपटीवरती व्हॅलेंटाईन डे साजरा करायला घेऊन जा, म्हणजे तो खुश होईल. अगं, त्यांना ना या गोष्टीची सवयच नाही आणि त्यांना काय चांगलं काय वाईट हे कळतच नाही. मिडल क्लास लोक ना असेच असतात. आदिरा बेबी डॉल, तू काही काळजी करू नकोस. आणि असे सगळं लग्नानंतर आपल्यालाच ॲडजस्टमेंट करावं लागतं. अर्पिता म्हणते की तरीसुद्धा रोहनची यामध्ये चूक आहे आणि आदिराताई, तू तर काहीच केलेलं नाही आहे आणि तुला हे कळतंय का? प्रत्येक गोष्टी तूच इम्युलेट कशी होतेस आणि रोहनला याचं काहीच नाही का? चूक रोहनची सुद्धा आहे. सगळं प्लॅनिंग तू करायचं, सगळं मॅनेजमेंट तू करायचं आणि तिकडे मात्र रोहन तुला बोलणार, हे खूप चुकीचं आहे बरं का ताई. असे आता आगीत तेल ओतून आता अर्पिता आदिराला भडकावत असते. तर आता खरं तर आदिरा म्हणते की खरं मला या अगोदरच हे समजायला हवं होतं आणि मला नाही वाटत की रोहन आणि माझं आता यापुढे पटेल म्हणून. जेव्हा आदिरा ते बोलते त्यावेळेस मात्र अंशुमन, मल्लिका आणि अर्पिता खुश होतात. आणि त्याच वेळेस आता आदिरा ही आपल्या बाजूने वळवून आता आदिरा ही रोहनपासून बाजूला होत आहे आणि लवकरच आपण दोघांना वेगळं करू शकतो ही गोष्ट आता मल्लिकाच्या लक्षात येऊन मल्लिका आता खूप खुश झालेली असते. इकडे मात्र आता समर स्वानंदी घरी येतात. तर समर आता स्वानंदीला समजावतो आणि म्हणतो की स्वानंदी मॅडम, यामध्ये चूक आदिराची आहे बरं का. आणि कारण आता आदिराने हे असं करायला नको होतं. एखाद्या समुद्रकिनारी जर ते गेले असते, दुसऱ्या छोट्याशा रेस्टॉरंटमध्ये गेले असते तर कदाचित दोघांना एन्जॉयमेंट करायला मिळालेलं असतं. रोहन आदिराला सांगतसुद्धा होता, पण ऐकेल ती आदिरा कसली. आणि ही सगळं आदिरामुळे झालंय. आदिराचं आता लग्न झालंय, किती दिवस झाले त्यांचं लग्न होऊन, आणि त्या आता आदिराला मॅच्युरिटी यायलाच हवी.
तेव्हा आता स्वानंदी आदिराची बाजू घेते आणि म्हणते की आदिराची यामध्ये मला नाही वाटत काही चूक आहे आणि ती काय एका रात्रीत बदल घडणारे आहे काय. आदिराची लाईफस्टाईल वेगळी, रोहनची लाईफस्टाईल वेगळी. यामध्ये हळूहळू एकमेकांना मिळते जुळते करून घेण्यासाठी टाईम तर लागणारच ना. समर म्हणतो की नवरा बायको आहेत, एकमेकांच्या सगळ्या फिलिंग्स एकमेकांना माहिती आहेत, अजून किती वेळ द्यायचा, किती दिवस झाले लग्नाला. ते काही नाही, मी तुम्हाला सांगतो समर एवढा चांगला संस्कारिक मुलगा आहे ना, एवढं त्याच्यावरती सगळं काही आलं पण शब्दाने देखील तो बोलला नाही आणि तेथून निघून गेला. ही सगळी आदिराची चूक आहे. आदिराने त्या कल्चरमध्ये रोहनला न्यायलाच नको होतं. तर आता स्वानंदी म्हणते की मला नाही वाटत. आदिराने सगळ्यांच्या समोर सगळ्यांना तोंड देऊन रोहनची बाजू घेतली, रोहनच्या बाजूने बोलली आणि नवऱ्याच्या बाजूने बोलणं म्हणजे आदिराचं किती प्रेम आहे रोहनवर हे तुम्हाला दिसलंच असेल. समर म्हणतो हे बघा स्वानंदी मॅडम, आदिराने त्या ठिकाणी रोहनची बाजू घेतलीच, पण शेवटी जो गोंधळ व्हायचा तो गोंधळ झालाच ना. स्वानंदी म्हणते की अहो गोंधळ व्हायचा तो त्या बायकांमुळे झाला, यामध्ये यांची काही चूक नाही आहे. म्हणजे जर समोर एखादा माणूस आला, त्याने आपल्याला ढकललं आणि विनाकारण आपल्याला मारायला लागला तर आपण काय गप्प बसायचं का. आदिराने जे केलं ना ते एकदम बरोबर केलं. तर आता समर म्हणतो की ठीक आहे, आदिराने केलं ते योग्यच केलं, पण हे आदिराने आता दोघांच्याही क्लास विचारात घेतात, दोघांच्याही आवडीनिवडी सगळ्या बाबी सगळ्या गोष्टी विचारात घेतात. आता हळूहळू स्वतःमध्ये बदल करायला हवा स्वानंदी मॅडम. स्वानंदी म्हणते की तुम्ही काही काळजी करू नका व हळूहळू सगळं काही होईल. इकडे आता स्वानंदी ही रोहनला कॉल करते आणि रोहनला कॉल करताच आता स्वानंदी रोहनला म्हणते की रोहन, अरे तुला कळतंय का, तू आदिराला बोलायला नको होतं, कारण सगळ्यांच्या समोर त्या बायकांनी तुझा इन्सल्ट करायचा चालवला होता आणि मला सांग कुठली बायको आपल्या नवऱ्याचा इन्सल्ट होत असताना बघेन. अरे सगळ्या बायकांना ती एकटी सामोरे गेली आणि एकटी तोंड दिलं तिने, सगळ्यांना बोलली आणि तुझ्यावर तिचं किती प्रेम आहे हे तुला कळलं नाही का आणि उलट तू तिलाच बोलतोस. तर आता रोहन म्हणतो की खरोखर ताई मला ना आदिराने त्या रेस्टॉरंटमध्ये मला न्यायलाच नको होतं. स्वानंदी म्हणते की ती गोष्ट वेगळी आहे. अरे रोहन तुला कळतंय का, तुम्ही एका ठिकाणी गेलात पण तिथे गेल्यानंतर जर असा काही प्रसंग आला तर त्या प्रसंगाला तिने सगळ्यांना गप्प करत सगळ्यांना तोंड दिलं. तुला कळतंय का, तुझ्यासाठी तुझ्या प्रेमासाठी तुझी बाजू घेतली आणि वरून तुला कुणाला हातसुद्धा लावू दिला नाही. याला म्हणतात बायकोचं प्रेम. तुला कळतंय का. तर रोहनला आता सत्याची जाणीव होती आणि आदिराचं आपल्यावर खरंच खूप प्रेम आहे. जे झालं ते बाजूला ठेव, पण खरोखरच अशा प्रसंगात आदिराने आपली बाजू घेतली ना, आपण उगाचच आदिराला बोललो याची जाणीव आता रोहनला होती. आणि लगेच आता स्वानंदी म्हणते ते काही नाही, उद्याच्या उद्या तू इथे ये आणि आदिराला म्हणजे तुझ्या घरी घेऊन जा कायमचं. तर लगेच आता रोहन म्हणतो की उद्याच येतो. इकडे आता दुसऱ्या दिवशी स्वानंदी गणपती बाप्पाची पूजा करून आता तिथे येते. समरही तिथे येऊन आता आरती घेतो आणि त्याच वेळेस रोहन आता तिथे येऊन आदिराला नेण्यासाठी आल्याचे सांगताच इकडे आदिराला खूप आनंद होतो आणि सगळं काही विसरून रोहन आपल्याला न्यायला आला. आणि आता ती ऐकताच आदिरा एवढी खुश होते की पटकन तिची कपड्याची बॅग घेऊन पर्स घेऊन आदिरा बाहेर येते. समरलाही एवढा जाम आनंद झालेला असतो आणि एका रात्रीत दोघांचेही भांडणं झालेले असताना हा चमत्कार झाला कसा, असा विचार आता समरच्या मनात येतो. त्यावेळेस आता समर आदिराला म्हणतो, आदिरा अगं काल तर तू त्याच्यासोबत जायला सुद्धा तयार नव्हती हॉटेलमधून आणि आज चक्क रोहन आला आणि रोहन तू तर काल तिच्यासोबत भांडत होता, तिला बोलत होता आणि आज हा काय चमत्कार. तर लगेच आता रोहन म्हणतो की हा सगळा चमत्कार ताईमुळे झाला आणि ताईने मला एकदम सत्याची जाणीव करून दिली आणि आदिरा माझ्यावर किती प्रेम करते हे देखील मला कळालं. तर आता लगेचच प्रेमाने समर स्वानंदीकडे बघतो आणि हे सगळं स्वानंदी मॅडमने घडवून आणलं आणि रोहन आदिरा पुन्हा एकत्र येऊन आदिराची सासरी पाठवणी केल्याबद्दल पुन्हा एकदा स्वानंदीचे आभार मानत आता समर स्वानंदीवर जाम खुश झालेला असतो. आणि इकडे मात्र आता
मलिकाला मोठा धक्का बसतो. अर्पिता, अंशुमन, मलिका एका रात्रीत हा काय चमत्कार झाला आणि हे कसं झालं याचा विचार करू लागतात. पण आता तिघांनाही बोलायला काही चान्स मिळालेला नसतो. आणि इकडे रोहन आदिराला घेऊन मोठ्या थाटामाटाने आता सरपोतदारांच्या घरी येतो. आणि तिथे आता स्वानंदीचे बाबा आदिराचं स्वागत करून आता आदिराचं त्या घरात वेलकम झालेलं असतं. तर इकडे आता समर विचार करतो की स्वानंदी मॅडम यांच्यामध्ये हा गुण एक वेगळाच आहे. कायम दोघांच्या पाठीमागे उभे राहत, कायम दोघांचा संसार व्यवस्थित उभा राहण्यासाठी या प्रयत्न करतात. आणि खरंच या एक वेगळ्याच लेडीज आहेत, वेगळ्याच मॅडम आहेत. आणि मला त्यांचं हे खरंच खूप आवडलं असल्याचे समर विचार करतो. आणि त्याच ठिकाणी समर आता स्वानंदीच्या प्रेमात पडलेला असतो. दोघेही बेडरूममध्ये येतात, गप्पा मारू लागतात. समर म्हणतो, स्वानंदी मॅडम खरं सांगू का, आज मला तुम्ही हे जे काही केलं ना ते जाम आवडलं. आदिरा रोहनला तुम्ही पुन्हा एकत्र करून तिची सासरी पाठवणी केली त्याबद्दल खरंच खूप थँक्स. आणि आता स्वानंदीचा पुन्हा एकदा समर हात धरतो आणि स्वानंदीकडे प्रेमाने बघतो. तर आता मैत्रीच्या नात्याने समर म्हणतो की स्वानंदी मॅडम आता आपण दोघेही एकत्र झोपायचं. आणि काही का असाना आता आपल्यामध्ये एकमत होत आहे. आणि लगेच आता समर स्वानंदी दोघेही प्रेमाने एकाच कॉटवर झोपतात. रात्री आता झोपेत असताना समर आणि स्वानंदी एकमेकांच्या नकळतपणे नको त्या अवस्थेत खूप जवळ आलेले असतात. आणि तसेच दोघांनाही एकमेकांचा तो प्रेमाचा स्पर्श हवा हवासा वाटतो. आणि तसेच एकमेकांच्या मिठीत दोघेही झोपतात. आणि सकाळी ज्या वेळेस आता अर्पिता मलिका उठून तेथे येते त्याच वेळेस तो भयानक नको त्या अवस्थेत समर स्वानंदीला बघून अर्पिता मलिकाच्या तोंडचे पाणीच पळालेले असते आणि काळजाचा ठोका चुकलेला असतो. समर स्वानंदी एकमेकांच्या मिठीत झोपलेले बघून मलिकाची पायाखालची जमीन सरकते. मलिका आ करून तोंडाला हात लावते तर अंशुमन डोक्याला हात. आणि अर्पिता म्हणते आता तर सगळं संपलंच. आणि तसेच आता रागाने आता बेडरूममध्ये येत आता दोघांनाही म्हणजे तिघांनाही काय करावं काय नाही कळत नसतं. आणि एका रात्रीत हे काय होऊन बसलं. ज्या आदिरा आणि रोहनला आपण एकमेकांपासून बाजूला करायला गेलो होतो, दुसऱ्या दिवशी अचानक असं काय झालं की जेणेकरून आदिराला न्यायला रोहन आला आणि तिला सासरी कायमची घेऊन गेला. आणि इकडे तर या स्वानंदीने तर कमालच केली. एका रात्रीत समरच्या मिठीत जाऊन झोपली आणि समरची झाली. नाही, हे जर असं झालं तर आपलं कायमचा पत्ता गुल आणि आपली विकेट पडली आप्पी. हे ऐकताच आता तिघांनाही मोठा धक्का बसलेला असतो. आणि इकडे समर स्वानंदी एकत्र आलेले असतात. तर मित्रांनो, कशी वाटली स्वानंदी ते कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.